अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता सीआयडी करण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्यासह 5 जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। अकस्मात मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल करण्यात आला। कुठल्याही उच्चपदस्थ व्यक्ती यांच्या अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडी ही तपास यंत्रणा करते। त्यामुळे अपघाताचा तपास सुद्धा गुन्हे अन्वेषण विभागाकडे जाण्याची शक्यता आहे। काल बारामतीमध्ये खासगी विमानाचा अपघात होऊन अजित पवारांच्यासह 5 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणी आता सीआयडी तपास करण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आता या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झालाय, सीआयडी तपास करण्याची शक्यता वर्तवली जाते का? तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आलाय का? काय स्थानिक पोलिसांनी माहिती दिली? रात्री उशिरा या सगळ्या प्रकरणी गुन्हा जो आहे तो बारामती पोलिसांनी दाखल करून घेतलेला आहे। ज्यावेळेस अशा पद्धतीने एखादा नेता असेल किंवा उच्चपदस्थ व्यक्तिमत्व असेल त्यांचा अशा पद्धतीने अपघात होतो आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो, त्या सगळ्या तपासाचा छडा जो आहे तो सीआयडी कडून लावलेला जात असतो। त्यामुळे या देखील प्रकरणाचा छडा कदाचित सीआयडी लावू शकते। हा सगळी चौकशी जी आहे ती सीआयडीच्या माध्यमातून होऊ शकते, अशा प्रकारची शक्यता आहे। रात्री उशिरा बारामती पोलिसांनी या सगळ्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल पाहायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर नेमका आता सीआयडी कडे तपास सुपूर्द केला जातोय का, आणि सीआयडी कडे तपास सुपूर्द केल्यानंतर सुद्धा गुन्हे अन्वेषण विभागाकडे देखील याची चौकशी जी आहे ती केली जाऊ शकते। त्यामुळे नेमका आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडामोडी घडतायत, कारण का कालच या सगळ्या अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्रीय तपास पथक जे आहे ते बारामतीमध्ये दाखल झालेलं होतं। त्या विमानाच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासण्यात आलेल्या होत्या। जो ब्लॅक बॉक्स सापडलेला होता तो जमा करण्यात आलेला होता। नेमका हा अपघात कसा घडला याबाबतची माहिती जी आहे ती मागवलेली आहे। अगदी ज्या विमानामध्ये दादा बसलेले होते त्याच्या पायलट कडून जो आहे तो इमर्जन्सी अलर्ट जो आहे तो देखील पाठवण्यात आलेला होता। इमर्जन्सी मध्ये जो संदेश तिकडून विमानातून पाठवला जातो आणि काहीतरी गडबड आहे याची निश्चिती तिकडे होते, तर ती प्रक्रिया देखील पायलट कडून करण्यात आलेली होती। त्यामुळे कदाचित विमानामध्ये तांत्रिक बिघाड असू शकतो आणि काही काळ अगोदर वैमानिकाला या गोष्टी समजल्या असाव्यात आणि त्यामुळेच तो इमर्जन्सी अलर्ट जो आहे तो पायलटच्या माध्यमातून पाठवल्याचं देखील समजतंय। त्यामुळे आता नेमका हा संपूर्ण गुन्हा दाखल झाल्यानंतर सीआयडी कडे हा तपास जो आहे तो वर्ग केला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।